हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण टँजंट थेरम पाहिला, कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम पाहिला, त्याच्याशी निगडीत आपल्याला आणखीन काही ॲक्टिव्हिटीज येऊ शकतात का, म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम पण आपण पाहिलेला आहे. आता त्याच्यावरती आधारित आपल्याला क्वेश्चन्स कसे येऊ शकतात हे आपण पाहणार आहोत. नुसतेच थेरम आपल्याला लिहायला येणार आहेत का, तर नाही, तर त्याच्यावरती आधारित असे क्वेश्चन्ससुद्धा आपल्याला लिहायला येणार आहेत. म्हणून मग आता आपण क्वेश्चन कसा येऊ शकतो, तो आपल्याला कसा सोडवायचा आहे ते पाहूया. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे मी सॉल्व एक्झाम्पल्स वाचते आहे तुमचे. सॉल्व एक्झाम्पल्समधला फर्स्ट एक्झाम्पल आहे आपला, इन द ॲडजॉइनिंग फिगर सर्कल विथ सेंटर डी टचेस द साइज ऑफ अँगल ACB at A and B. If angle ACB equal to 52 degree, find the measures of angle ADB. आपल्याला हा शोधून काढायचा आहे. कोणत्या अँगलमध्ये जॉईन केलेला आहे, हे रेडियस आहेत हे मान्य आहे मला, पण तो कुठल्या अँगलमध्ये जॉईन झालेला आहे. सगळे रेडियस बाजूबाजूला जरी असले त्याच्यामध्ये काहीतरी फरक तर असणार ना, मग तो आपल्याला शोधून काढायचा आहे. थोडक्यात म्हणजे या आर्कची जी आहे ती आपल्याला मेजर शोधून काढायची आहे. बघूया कसं काढता येईल. The sum of all angles of a quadrilateral is 360 degree. Therefore, angle ACB plus angle CAD plus angle CBD plus angle ADP. आता तुम्ही म्हणाल, हा तर त्रिकोण दिसतोय ना, मला क्वाड्रिलॅटर कसं म्हणाल. क्वाड्रिलॅटर म्हणजे काय, त्याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. 4 पॉईंट्स मिळाले, 4 पॉईंट्सना आपण जॉईंट केलेलं आहे, क्वाड्रिलॅटर तयार झालं. दिसले आपला 4 पॉईंट, 1 2 3 4. मग तुम्ही ह्याला म्हणूही शकता ना ABCD. मग प्रत्येक अँगल आपण लिहून काढला, अँगल A प्लस अँगल C प्लस अँगल B प्लस अँगल D. तुम्हाला एवढी मोठी नावं लिहायची नसली तरी तुम्ही लिहू शकता अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D प्लस केला इक्वल टू 360. रिझन दिलेलं आहे, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. आता ACB माहिती पडलेला आहे, 52 आहे. CAD कसा माहिती आहे, 90 आहे, कारण ही टँजंट आहे. रेडियस त्याच्यावर काय होतो, नेहमी परपेंडिक्युलर होतं, म्हणून तो 90 डिग्री. त्याच्याच बरोबर हा सुद्धा जो आहे BD सुद्धा जो आहे, म्हणजे तुमचा अँगल B जो आहे तो सुद्धा 90 डिग्री आहे, व तो पण लिहून घेतला. आता फक्त आपल्याला ADB माहिती करून घ्यायचा आहे. प्लस अँगल ADB इक्वल टू 360 डिग्री. रिझन दिलेलं आहे टँजंट थेरम, कारण टँजंट आहेत म्हणून आपण तिकडे 90 डिग्री लिहून घेतलेले आहेत, म्हणून त्याचं रिझन लिहून घेतलेलं आहे टँजंट थेरम. Therefore, अँगल ADB प्लस 232 डिग्री. आपण ह्यांना प्लस केलेलं आहे, 90 प्लस 90 180, 180 प्लस 52 इज इक्वल टू 232 डिग्री इक्वल टू 360. मग काय झालेलं आहे, 360 डिग्री मायनस 232 इक्वल टू 128 डिग्री, म्हणजे अँगल ADB इज इक्वल टू 128 डिग्री, म्हणजे हा आपला 128 डिग्री आहे. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 2. Point O is the center of a circle. Line A and line B are parallel tangents to the circle at P and Q. Through the segment PQ is a diameter of the circle. काय काय सांगितलेलं आहे, तुमची A आणि B ह्या टँजंट्स आहेत, त्या सर्कलला P आणि Q पॉईंटमध्ये मिळता आहेत, म्हणून आपण दाखवायचं आहे PQ लाईन जी आहे ती डायमीटर ऑफ द सर्कल आहे. ड्रॉ अ लाईन C थ्रू O विच इज पॅरलल टू लाईन A. ड्रॉ रेडी OQ अँड DP. नाव अँगल OPT इज इक्वल टू 90 डिग्री बाय टँजंट थेरम. टँजंट
आणि रेडियस आहे ते कसे असणार आहेत, परपेंडिक्युलर असणार आहेत आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे ते 90 डिग्री आहेत. देअरफॉर अँगल SOP इज इक्वल टू 90 डिग्री. इट इज इंटरनल अँगल प्रॉपर्टी. कारण कसं झालेलं आहे, 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याची ट्रान्सव्हर्सल आहे आणि म्हणून काय झालेलं आहे, जर अँगल P 90 डिग्री असेल तर हा सुद्धा किती येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. कारण त्याची प्लस किती होते, 180 डिग्री होते. म्हणून लाईन A पॅरलल टू लाईन C कन्स्ट्रक्शन, लाईन A पॅरलल टू लाईन B गिवन. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण म्हणालो होतो की आपल्याला ही लाईन त्याला पॅरलल काढायची आहे आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे लाईन A आणि लाईन C कशा आहेत, पॅरलल आहे आणि A आणि B पॅरलल आहे हे गिवन दिलेलं आहे. देअरफॉर लाईन B अँड C ऑल्सो पॅरलल. देअरफॉर अँगल SOQ इज इक्वल टू 90 डिग्री इंटरनल अँगल प्रॉपर्टी. हे आपलं सेकंड स्टेटमेंट झालेलं आहे, सेकंड इक्वेशन तयार झालेलं आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये आपण अँगल SOP हा 90 डिग्री घेतलेला आहे. सेकंडमध्ये आपण अँगल SOQ हा 90 डिग्री घेतलेला आहे. फ्रॉम 1 अँड 2 अँगल SOP प्लस अँगल SOQ इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे आपली स्ट्रेट लाईन झालेली आहे. रे OP अँड रे OQ आर अपोजिट रेज अँड देअरफॉर POQ आर कोलिनियर पॉईंट्स. काय झालेलं आहे, दोन्ही रेज ज्या आहेत त्या अपोजिट आहेत आणि POQ 180 डिग्रीमध्ये आहेत म्हणजे ते कोलिनियर पॉईंट्स आहेत. सेगमेंट PQ इज अ डायमीटर ऑफ द सर्कल. जर ते कोलिनियर पॉईंट्स असतील तर लाईन एकच येईल. मग या सर्कलच्या पॉईंटपासून त्या सर्कलच्या पॉईंटमध्ये आणि जाताना कुठून गेलेले कोलिनियर पॉईंट्स आहेत, O हा जो आहे तो कोलिनियर पॉईंटमध्ये येणार आहे आणि म्हणून काय ती स्ट्रेट लाईन झालेली आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे की ती डायमीटर ऑफ द सर्कल आहे.